अनन्या, अथर्वला बोलवलंस का? हो, तो म्हणाला येतोय. आला. अनन्या, काय झालं? का बोलवलंस? बाबांनी बोलवलंय. मंजिरी कुठे आहे? ती बघा, आई सुद्धा आली. काय? बसा. तर मी आणि अनन्याने मिळून एक वेगळाच विचार केलाय. या दिवाळीत या घरातल्या प्रत्येक जोडप्याने मिळून एकत्र असं एक काम करायचंय. दादा, हे काय नवीन? नवीनच आहे. मी आणि मंजिरी मिळून सगळ्यांना काय गिफ्ट द्यायचं याची यादी करणार आहोत आणि त्या सगळ्या गिफ्ट आणण्याचंही काम आम्हीच करणार आहोत. दादासाहेब, हे उत्तम आहे. हे उत्तम केलं. हा, नाही, उत्तम आहेच, पण तुम्ही आणि नर्मदा मिळून काय काम करणार आहात? मी काय म्हणते, फराळ जो तयार झालेला असेल ना, तो आम्ही व्यवस्थित डब्यात पॅक करतो. हा, अगदी महत्वाचं काम आहे. म्हणजे कसं आहे ना, फराळ किमान 15 दिवस तरी टिकला पाहिजे. हा. दामोदर काका, पण तो फराळ डब्यात भरता भरता खाल्ला ना तर 15 काय 1 दिवस पण टिकणार नाही. नाही, अगदी बरोबर आहे तुझं. मी नीट लक्ष ठेवीन हिच्यावरती. हिला बिलकुल खाऊ देणार नाहीये मी. बरं अजितराव, आपण काय करणार आहात? मी दादासाहेब, तुम्ही म्हणालात की घरातले सगळे कपल्स मिळून काम करणार आहेत ना. तुम्ही विसरताय वाटतं, मी सिंगल आहे अजून. सगळीकडे कामचुकारपणा बरोबर जमतो ना तुला अजित? हा, काय कुठे ट्रेनिंग घेतलं याचं नर्मदा? अरे दादा, असं काय करतोयस? तू सांगून तर बघ, करेल की तो काम. काय रे? दाराच्या बाहेर आकाशकंदील लावायचं काम तू कर. ओके, डन. बरं अनन्या, आता 2 महत्वाची माणसं राहिलीच. हो, अथर्व आणि मीरा, तुम्ही दोघं काय करणार आहात? बाबा, मला कळतंय ही आयडिया तुम्ही अथर्व आणि मीरासाठीच काढलीये. त्यांचं नातं फुलवण्याचा प्रयत्न करताय ना तुम्ही. महागौरी माता तुमच्या या प्रयत्नांना नक्कीच यश देईल. दादा, वहिनी, अरे असं एकमेकांकडे काय पाहताय? बोला, ठरवा काहीतरी. दिवाळीला लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याची शॉपिंग करतो मग आम्ही. नाही नाही, घरातलं एखादं काम असलं पाहिजे, हो की नाही अनन्या? बरोबर आहे. मला काय वाटतंय, तुम्ही दोघांनी मिळून दिवाळीच्या फराळातला एखादा पदार्थ बनवा, नाही का? हाय, फराळ मला नाही जमणार त्या गोष्टी. अरे अथर्व, एवढी सुगरण बायको तुझ्यासोबत असताना तुला कसली काळजी आहे? हा, मीरा शिकवेल तुला सगळं, तू फक्त तिला मदत कर. काय मीरा? हो दादासाहेब, पण नाही, आता मी काही ऐकून घेणार नाहीये. ठरलं तर मग तुम्ही दोघांनी मिळून चकल्या बनवायच्या, हो की नाही दादासाहेब? एकदम बरोबर. या दिवाळीत आम्हाला अथर्व आणि मीरा यांच्या हातच्या खमंग चकल्या खायला मिळाल्या पाहिजेत. काय?
वेदा, आम्ही सगळा फराळ नाही करत आहोत. का बाबा? कारण की अगं वेदा, आजीने कामं वाटून दिलेत की नाही, म्हणून आम्ही फक्त चकली बनवणार. वाव, इंटरेस्टिंग. त्यात सुद्धा मी फक्त ते असं राऊंड राऊंड करतात ना, ते म्हणजे त्या मशीन मध्ये तसं पीठ टाकून मी तेवढंच करणार आहे. अहो मशीन काय, सोऱ्या म्हणतात त्याला. सॉरी वेदाचे बाबा, तुम्ही काळजी करू नका, मी बाकीचं सगळं बघेन. आई, सगळं तुलाच करावं लागणार आहे, बाबाला तर काहीच येत नाही. असं कसं? मला अचानक काहीतरी तू करायला सांगशील तर मला कसं जमेल? मी रोज रोज करत नाही ना या गोष्टी. एक मिनिट, बाबा तुझा मोबाईल दे. का? दे ना तू. हे. काय करतेयस वेदा? बाबा हे बघ, अनन्याने फोटो काढलेले. आई इकडे ये ना पटकन. काय झालं वेदा? आई ये ना. आले. ये. काय? हे बघ. हा फोटो खूप छान आहे ना. हिरो हिरोईन वाटतंय. हा ते लाईट्स आहेत ना, त्यांच्या प्रकाशामुळे तो तसा इफेक्ट आलाय. आवडला का तुम्हाला हा फोटो? इथं मला एक अर्जंट कॉल करायचा आहे. मोबाईल देशील प्लीज? बाबा नंतर कर ना. अगं अर्जंट कॉल आत्ताच करायचा असतो ना, प्लीज. आणि हां, ते त्या लाईट्स पासून जरा लांब राहा. विदाउट कनेक्शन ते लाईट्स पेटले होते, म्हणजे काहीतरी फॉल्ट असावा. आलोच मी. फॉल्ट नाही, जादू होती काहीतरी, हो ना? हो, जादूच होती, अनोखी जादू.